गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी आपणासमोर मांडित आहे. कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे. द स्पिरिच्युअल माइंडसेट हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा मूळ हेतू असा आहे की आपण सर्वांना आध्यात्मिक माहिती मिळावी, तसेच सर्वांना आत्मज्ञान प्राप्त व्हावे असा आहे. यामध्ये कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही. सर्वांनी ज्ञानाने, अनुभवाने तसेच आनंदाने जगावे आणि त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी कळविण्यात येत आहे. काळाच्या मर्यादेनुसरून म्हणजेच समयानुसरून आपल्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये तसेच सर्वांना समजेल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. आपण आपल्या शरीरात होत असणाऱ्या प्रत्येक क्रियेला म्हणजेच कर्माला आणि त्याच्या परिणामाला ओळखून सर्व गोष्टी कराव्यात. घटना घडण्या अगोदर जर आपल्याला त्या घटनेबद्दल ज्ञान असेल तर आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना किंवा दुःखाला टाळता येते. आपणास कळविण्यात आनंद वाटतो की माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून आध्यात्मिक मार्गामध्ये आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी सद्गुरू दत्तदास दहिवलीकर महाराज दत्तभक्त राहणार कर्जत यांच्याकडून दीक्षा घेतली. पुढच्या ज्ञानासाठी सद्गुरू रामकृष्णराव यांच्याकडून दीक्षा घेतली. त्यांनी स्वावलंबन जीवन जगण्यासाठी आपल्या मूळ घराचा त्याग केला आणि कर्नाटक येथून येऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपले संपूर्ण जीवन निवास करण्याचा निर्णय घेतला. माझ्या सद्गुरूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये मिळवलेले ज्ञान, अनुभव आणि बरेच काही हे फक्त काही लोकांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाजापर्यंत पोहोचावे आणि संपूर्ण समाजाचा म्हणजेच मानव प्राण्याचा उद्धार व्हावा यासाठी यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते म्हणतात, चमत्कार नको, अनुभूती पाहिजे. क्षणिक सुखाचे नाही तर शाश्वताचे ज्ञान पाहिजे. अनंत काळाचे ज्ञान पाहिजे. आपण सर्वजण विठोबा रखुमाईच्या मंदिरात जात असाल. त्या ठिकाणी कासवाची प्रतिमा देवळाच्या दारामध्ये स्थापना केलेली आहे. भाविक लोक त्याच्या पाया पडून पुढे जातात. परंतु ह्या कासवाला देवळाच्या दारातच का स्थापन केले आहे? ह्या कासवाचे महत्त्व काय आहे? विष्णू दशावतारामध्ये एक अवतार आहे कूर्म, म्हणजेच कासवाचा अवतार आहे. परंतु या कूर्म अवतारामध्ये प्रचंड ज्ञान लपलेले आहे. हा प्राणी आपल्या पंच इंद्रियांना एकाच वेळी एका क्षणात स्वतःच्या शरीराच्या आत घेतो. तो एक एक इंद्रियांना शरीराच्या आतमध्ये घेत नाही. आपण त्याला पाहून हे शिकावे की त्याने आपल्या इंद्रियांवर किती ताबा मिळविलेला आहे. हेच ज्ञानाचे प्रतीक आहे. आपण ह्याला पाहून देखील ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो आणि आपल्या कर्म इंद्रियांवर आणि ज्ञान इंद्रियांवर सहज ताबा मिळवू शकतो. तसेच चिंचवडच्या मोरेश्वर गणपतीच्या मंदिरात आपण प्रवेश करताना 3 खिडक्या बघायला मिळतात. शेवटच्या खिडकीनंतर विघ्नहर्ताची प्रतिमा दिसते. त्या 3 खिडक्या म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त. ह्यांना पार केल्यानंतरच गणपती बाप्पांचे दर्शन होते. पहा, त्या 3 खिडक्यांमध्ये किती ज्ञान लपलेले आहे. सुंदर आयुष्य आहे. त्यात अनुभव खूप आहेत. अनुभवातच ज्ञान आहे. ज्ञानामध्येच समाधान आहे. समाधान हीच सुखाची पहिली पायरी आहे. हरिओम नमः शिवाय.